टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात ज्यांनी अटक वॉरंटची याचिका दाखल केली आणि हे संपूर्ण प्रकरण ज्यांनी कोर्टासमोर मांडलं त्या अंजली राठोड मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, एक मोठा निर्णय जो आहे तो कोर्टानं आज दिलेला आहे. खरं तर ही शिक्षा जी आहे ती कायम ठेवली काल आणि आज अटक वॉरंट कोकाटेंविरोधात दाखल झाला आहे. काय आपली प्रतिक्रिया? खरोखरीच न्यायाचा विजय आहे. आम्हाला या माझ्या वडिलांना आणि नंतर आम्हाला पूर्णपणे या खटल्यासाठी 30 वर्ष लागले. 30 वर्षानंतर का होईना पण न्याय झाला, हा आनंद आहे. एकूणच अटक वॉरंट जारी करताना कोर्टानं असं देखील म्हटलं आहे की कायद्यापुढे कोणीही मोठं नाही. हो, हे स्पष्ट वक्तव्य होतं न्यायालयाचं की ज्या वेळेला आरोपींच्या वकिलांतर्फे ते कॅबिनेट मिनिस्टर आहेत तेव्हा त्यांच्यासाठी काही सवलत देण्यात यावी हा युक्तिवाद केला गेला, तेव्हा कोर्टाने हे असं वक्तव्य केलं की न्यायासमोर सर्व सारखे आहेत, कोणीही मोठा किंवा लहान नाही. त्यांच्या वकिलांनी कोकाटेंच्या वकिलांनी असं देखील म्हटलं की कोकाटे हे एका रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही. हो, पण हे फक्त तोंडी स्टेटमेंट केलेलं होतं आणि ते अगदी ऐन वेळेवर येऊन जेव्हा अर्ध जजमेंट डिलिव्हर केल्यानंतर मध्येच येऊन सांगितलं गेलं होतं आणि तेव्हा कोर्टाने विचारणा केली की तुम्ही काही कागदोपत्री पुरावा आणला आहे का, आणि तसं काहीही नसल्यामुळे कोर्टाने तो ग्राह्य धरला नाही. पुढची प्रक्रिया नेमकी कशी असणार? पुढची प्रक्रिया म्हणजे आता वॉरंट निघतं आहे आणि अटक होणं क्रमप्राप्त आहे. त्या 2 वर्षाची शिक्षा असल्यामुळे त्याप्रमाणे लोकशाही आहे. आपल्याला लोकप्रतिनिधी अधिनियमाप्रमाणे यांना पद सोडणे क्रमप्राप्त आहे. खूप खूप धन्यवाद. अंजली राठोड ज्यांनी सुरुवातीपासून कोकाटेंच्या विरोधातला हा लढा उभा केला, तो न्यायालयात लढला आणि आज अखेर या संपूर्ण लढाईमध्ये कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी करेपर्यंत ही संपूर्ण लढाई आलेली आहे. त्याच्यामुळे कोकाटेंच्या संदर्भात आता पुढची नेमकी काय कारवाई होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.